साक्षात्कार मराठी शब्द आहे, इंग्रजी नवा, उर्दू नवा, पण त्याचा आम्ही अर्थच लावत नाही. साक्षात आकार, त्या आकाराचं आपण होऊन जाणं साक्षात, त्याला म्हणतात साक्षात्कार. पाण्याचा थेंब आहे, समुद्रातून पाण्याचा थेंब बाहेर पडला, हे समुद्राचा अंश आहे. कोण आहे तो? अंश आहे. अंश असलेल्या थेंबाला कोणी चाटून घ्यायचं भेव आहे, पुसून घ्यायचं भेव आहे, सुकून जायचं भेव आहे थेंबाला. आणि म्हणून हे सगळ्या घटना घडण्याच्या आधी त्या थेंबानं काय करावं? समुद्रामध्ये मिसळावं. आता त्या थेंबाचं चाटायचं, पुसायचं, वाळायचं भेव संपला. ह्या अभंगात हा भेवाचा विषय आहे म्हणून सांगालो. भेव गेलं त्याचं, त्या थेंबाचं. का गेलं? तर ते थेंब आता अंश राहिला नाही, साक्षात आकार झाला त्याचा. केवढा? समुद्र एवढा. त्याला म्हणतात देवाचा अंश जीव आहे. या जीव अंशानं देवात मिसळून जाणं म्हणजे साक्षात आकार, त्याला म्हणतात साक्षात्कार. आता अहंकाराचा विषयच कुठं राहिला? देवापासून वेगळं राहिलं तरच अहंकार आहे, आणि देवात मिसळल्यावर अहंकार राहत नाही, साक्षात्कार आहे. आणि आम्ही पाहतो की जेवढी विद्वता, जेवढं काही मोठं मोठं म्हणल्या जाते, तेवढं त्याला अहंकार येतो. अलीकडं तर अशी प्रथा निघाली की पूजा करायची आणि पूजा करून घ्यायची. हे तुकोबारायाला मान्य नाही, शास्त्राला मान्य नाही, वेदाला मान्य नाही. आणि हे लोकांना वाटते की हे नारायण महाराजांच नवीन काढले कुठून तरी. तुम्ही वाचून तर बघा. पूज्यता डोळान देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी. पूजा करणाऱ्याला वाटते की मी पूजा केलो आणि माझा उद्धार झाला, आणि करून घेणाऱ्याला वाटते की माझी पूजा करायला तर मी देव झालो. हे ना अहंकार येते. ते बी खुश, हे बी खुश. करून घेणाऱ्याला वाटते की मीच देव झालो काय की तरच माझी पूजा करायला. कोणाला वाटते? करून घेणाऱ्याला. आजकाल ते खूप प्रथा वाढून गेली. ती पूजा करून घेणं, पूजा करणं, अभिषेक करणं, त्याची आरती करणं, त्याच्यावर फुलं ओतणं, बुजवून टाकालेत काही काही जागी तर. त्याचा श्वास घ्यायला त्रास. एवढी मोठी पूजा, त्याला वाटते की मीच देव झालो. आणि उगाच वाटते, झालं नाही काय, त्या पूजा केल्यानंच वाटतं. एवढे लोक जर मला मानतात तर खरंच मी कोणीतरी आहे. उगाच भ्रम झाला. चांगल्या चांगल्याचा भ्रम जात नाही, आमच्यासारख्याचं काय जाणार आहे. आणि म्हणून शास्त्र वेद प्रमाण पाहूनच आपण आपली व्यवस्था लावायची परमार्थामध्ये, तरच हरीला साठवू शकतो आपण, नाहीतर शक्य नाही. एक लहान लेकरू होतं घरामध्ये, पत्राचं घर, शेतकरी माणूस. खूप रडू लागलं लेकरू, रात्री झोपना. पाऊस चालू होता, झिमझिम पाऊस होता, पत्रावरून पाण्याचे थेंब पडत होते. आणि त्या काळामध्ये ते पत्राची धार पडते ना, माणसं आपले भांडे बकेट ठेवायचे, त्याच्यामध्ये ते पाण्यात थेंब पडायचा. असं करता करता एक वाघ गावामध्ये आला. वाघ आणि पावसामुळे थंड थंड वाटल्यामुळे त्या पत्राच्या वस्त्रीला, छपरीमध्ये राहते ना पत्राचं, भिताडाला टेकून दडून उभारला वाघ. आणि ते लेकरू रडत होत. आई सांगत होती, बागुला आला, तरी लेकरू ऐकणार. मग म्हणले भूत आलं,
गब्बस तरी ऐकणं लेकरू. या वाघाला वाटलं हे ह्याचं त्याचं नाव सांगाली, माझं नाव सांगून दिलं तर कामच खतम. लेकरू चुप बसतंय, वाट पाहायला ते. शेवटी म्हणले की वाघ आलाय बघ, चुप बस. अजून तो लेकरू जास्त रडला, ह्याची इज्जतच राहिली नाही वाघाची. त्याला वाटलं माझं नाव ऐकल्यावर चुप राहते. मग वाघाला वाटलं की हे कोणाच्या नावानं चुप बसतंय आणि माझ्याहून मोठं हाय कोण या जगात, म्हणून दडून तसंच थांबला. शेवटी ते पाण्याचा थेंब पडत होता आणि त्याचा आवाज येत होता, डुबुक डुबुक. तर त्या आवाजाकडे ध्यान देऊन म्हणले, त्या बघ डुबुक आलं बघ. चुप. लेकरू चुप झाला. वाघाला वाटलं की डुबुक म्हणायचं माझ्याहून मोठं आहे कोणतरी, तरच हे लेकरू शांत बसले. आणि ते डुबुक बघल्याशिवाय आपण जाऊ नये, कसलं राहते. एवढ्यामध्ये गावात एक माणूस, त्याचं गाढव रात्री आलं नाही. ते गाढव कुठे गेला असेल म्हणून त्याचा शोध घेत 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 ते आले आणि ह्या वस्त्रीला लपलेल्या वाघाला बघितले आणि माझं गाढव हेच होय म्हणून तिथं आले. लपून बसल्यामुळे वाघाचं काय झालं, गाढव झालं. आलं तेच त्याचं गपकून कान धरलं त्या माणसानं, ज्याचं गाढव होतं त्यानं. वाघाला वाटलं की डुबुक म्हणायचं हेच होईल, तरच एवढं धाडस करून माझं कान धरलं. आता काय करावं. वाघ थरथर करू लागला, हे डुबुक म्हणायचं माझ्यावर मोठं आहे. लेकरू चुप असलं. यानं काय केलं की त्याला असं फिरवलं आणि ते कान धरून असं वरी पाय टाकून बसलं वाघावर. वाघावर बसलं आणि घराकडे घेऊन चाललं होतं. याची वाट होती मारुतीच्या मंदिरापासून जायची. थंडीचे दिवस, पाऊस पडलेला थोडा, आणि त्या पारावर गोसाई जाळ करून शेकत बसले होते. गोसाई राहतात ना, शेकत बसले, दोन्ही लावून चौ करून. आणि हे वाघ चाललंय, ते ह्यानं घेऊन चाललंय, गाढव म्हणून ह्यानं घेऊन चाललंय आणि ह्यानं डुबुक म्हणून गपचूप चाललंय. त्यालाही माहित नाही, यालाही माहित. असंच चाललंय सगळं. आता जसं जसं ते जाळाच्या जवळजवळ उजेडात चालत तसं हे दिसालंय वाघ आहे आणि वाघावर माणूस बसले. हे सगळे गोसाई उठले आणि आपलं तप पूर्ण झालं असेल तेव्हा चांगदेव महाराज आपल्या भेटीला आले. सगळे उठून राम 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 राम, नमस्कार नमस्कार करू, साष्टांग दंडवत करू. हे चांगदेव बी नव्हता, ते डुबुक बी नव्हतं, गाढव बी नव्हतं, नसतानाच सगळं हाय वाटलं. असून का नसूनच सगळं आहे वाटलं. हे भ्रम आहे आपल्या मनामध्ये की आम्ही कोणीतरी आहोत. कोणीच नाही, आपल्यापेक्षा डुबुक मोठा आहे, ते माहीतच नाही. ज्यावेळेस आपणाला असली अहंकार निघून जाईल, नम्रता येईल, त्या दिवशी कुठलीच साधना करायची गरज नाही. म्हणून त्यानेच हे परमात्माला साठवू शकतो, तोच साठविला हरी जे हृदय मंदिरी. आणि ज्याने परमात्मा साठवला त्याचं जन्म मरण चुकून जाते.
त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार, त्यांची एरझार सरते म्हणून एरझार संपवण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. महाराज सांगतात तैसे येण्याची शरीरे सरे किंबहुना एरझारे चिरा पडे सरली एरझार. माऊली सांगतात एरझार आहे. तर हे आपल्या वाळकी गावामध्ये दरवर्षीच कार्यक्रम असतो. याही वर्षी तो कार्यक्रम आहे आणि दरवर्षी टेंट टाकतात तिथं. यावर्षी खूप मोठी व्यवस्था आपणाला या ठिकाणी झालेली आहे. वैदिक मंगल कार्यालय सेवेसाठी आपणाला उपलब्ध झालेलं आहे. पारमार्थिक कार्यामध्ये जे निस्वार्थ कार्य आहे, ज्याच्यामध्ये कुठलाच व्यापार नाही, धंदा नाही, उद्योग नाही, अशा या कामामध्ये सेवेसाठी निशुल्क उपलब्ध असलेला हा मंगल कार्यालय. म्हणून ज्याची सेवा आहे, भगवत भक्ती आहे, निष्काम सेवा असेल, त्याची व्यवस्था कुठंच कमी राहत नाही, कधीच कमी नाही. मी माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत अनुभवलेलं आहे. कोणाला मागायची पाळी आली नाही आणि कुठंच कमी नाही, हे असं पाहायला मिळालं. कोण्याही गावात जा व्यवस्था आहे आणि याची ममता बी नाही. आपण प्रवासी आहोत, मुसाफिर आहोत, आलो सेवा करण्यासाठी. व्यवस्था आहे, भगवत भजन चिंतन केलं चालेल. खाली हात आए, खाली हात चले. आता हे फक्त आपल्याला सेवेसाठी मंडप उपलब्ध आहे किंवा डोक्यावर उचलून न्यायसाठी. सेवा करा. आणि वाळकीवाल्यांचं बी नशीब की आपल्या गावात जवळच ही व्यवस्था झाली. कार्यक्रम वाळकीवाल्याचा आहे म्हणून मी तीनदा सांगलो. हे लोक म्हणतील याचं इनॉग्रेशनचं ठेवले काय महाराजांनी. आता लय लोक तर अनेक लोकांमध्ये ते हरी साठवायला जागाच नाही. स्वतःचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्याचे जाणून घेण्याची उत्सुकता लई आहे माणसामध्ये. कसला कार्यक्रम असेल, काय केलं असेल, कशासाठी ठेवलं असेल, जेवायसाठी ठेवले का. प्रत्येकाच्या संसारामध्ये डोकावून बघायची सवय लागली की त्याचं काय चाललंय. पुरी जाणून घेण्याची इच्छा झाली की त्याचं काय होत असेल, त्याच्या लेकराचं कसं व्हायलं, त्याच्या सुनाचं कसं व्हायलं, त्याच्या बायकोचं कसं व्हायलं, त्याच्या शेताचं कसं व्हायलं, त्याच्या निवडणुकीचं कसं व्हायलंय. दुसऱ्याच्याच व्यवहारामध्ये डोकं घालून हस्तक्षेप करण्याची सवय लागली आणि त्याच्यामुळे स्वतःचा विचार करायला वेळ राहिलाच नाही. आता कसला हरी साठवू शकतो काय तो. तुम्हाला प्रार्थना आहे की स्वतःचा विचार करण्यासाठी वेळ द्या आणि दुसऱ्याच्या संसाराला जाणून घेण्याचे जे विचार आहेत ते कमी करता आले तर खूप धन्य आहात तुम्ही. पण ते शक्यच नाही. माणसं सारखीच घेतलं. आता कीर्तनामध्ये मी महाराज कोण्या तरी कार्यक्रमामध्ये चुकलंच की ते बघायलाच यायले काय माणसं. कुठं चुकत आहे बघ, तो चूक बघूनच मर. तुझा उद्धार बी नाही आणि कल्याण बी नाही. कुचराचे श्रवण गुणदोषावरी
अक्षराचे श्रवण, गुणदोषावरी मन. श्रवण कशाला श्रवण करतात? गुणदोषावर मन राहते त्याचं. कुच्चर माणसाचं श्रवण. असं आपल्या इथं तसं कोणीच नाही म्हणून बोलालो मी. असतं तर बोलता येत नाही ना, ते तसे कोणीच नाहीत म्हणून बोललो मी. सगळे आपले आहेत. तसं असतील तर बी टाकून द्या, डोक्यातून काढून टाका. आता आपणाला आता हरीची प्राप्ती करून घ्यायचं आहे, कुठंच काही साधायचं नाही आता दुसरं. आता काही लोकांचं म्हणणं असेल की वाळकीचा कार्यक्रम आणि इथं कसं काय? कार्यक्रम वाळकीचा नाही, कार्यक्रम इथला नाही, कार्यक्रम देवाचा आहे. बस. कार्यक्रम कोणाचा? वाळकीचा आहे. तसं कोणाचाच नाही कार्यक्रम. पण काही लोक म्हणते, आता म्हणणार नाहीत, आता ऐकलेत. आता नाही तर सकाळी बरोबर म्हणत होते वाळकीत जाऊन, तुमचा कार्यक्रम तिथं कसं काय? लावून द्यायला पक्के. गेला आता डोक्यातला, वाळकीवाल्याच्या गेला असं. तर हे खूप सुंदर व्यवस्था आहे, देवाचीच कृपा आहे आपल्यावर. सगळं आपलं आहे. हे विश्वची माझे घर. मग मंगल कार्यालय कशाला दूर? हे विश्वच माझं घर आहे तर मंगल कार्यालय त्याच्यात आपलंच आहे. म्हणून हे सुंदर व्यवस्था आहे. असं आपल्या डोक्यामध्ये आपला विचार करण्याचंच ठरवा. दुसऱ्याच्या संसारात हस्तक्षेप करायचं वेळ घालू नका. वेळ खूप कमी राहिलेला आहे. सगळं आयुष्य संपत आलेलं आहे. आता थोडक्यात राहिलेलं आहे. म्हणून उरलंय किती हे सांगता येत नाही. तर दोन गोष्टी माणसाच्या संपल्या पाहिजे जीवनामध्ये, भय आणि चिंता. तर भय म्हणजे कोणतं, चिंता म्हणजे काय? मी थोडासा विचार केलो त्याच्यावर, महाराजांच्या शब्दावर विचार केला. तर भय कोणता आहे आणि चिंता कोणती आहे? तर भय आहे मरणाचं. कशाचं? बाकी हे सर्पाचं, वाघाचं, इंच्याचं हे भय नाही. याच्यावर उपाय आहेत, याच्यावर उपचार आहेत. परंतु एका भयावर उपचार नाहीत. कोणत्या? मृत्यूचं भय, मरण भय. भय आहे मरणाचं आणि चिंता आहे पुन्हा जन्माची. दोन गोष्टी याला प्रमाण. भय कळी काळाचे नाही तया, भय मरणाचं. आणि हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता. जन्म घेण्याची चिंता आहे आणि आता मरण्याचा भेव आहे. जेव्हा हरी आपला झाला, परमात्मा प्राप्त झाला. अजून एक तुम्हाला सांगून जातो, खूप ध्यान देऊन ऐका. वेळ आता संपत आली, थोडा वेळ राहिला. देवानं आपणाला आपलं म्हणावं, आपणाला माझं म्हणावं आणि आपण देवाला माझा म्हणावं. या दोन कामं आहेत. देवानं आपणाला माझं म्हणावं, आपण देवाला माझं म्हणावं. बाकी सगळं माझं म्हणलं आपण, घर हे ते परिवार अमुक तमुक, पण देवाला अजून माझं म्हणाय नाही आपण. आणि देवानं तर आधीच सांगून ठेवलं, एक ममई वंशो. एक बाजू होऊन गेली सफल, देवानं आपणाला माझं म्हणलेलं आहे. परंतु आता एक बाजू राहिली की आपण देवाला माझं म्हणायचं शिल्लक राहिलं. एवढंच. सोपं आहे की अवघड आहे? एक बाजू तर झालीच की रेडी, एकच बाजू राहिली. आता देवाची याच्यामध्ये काही चूक नाही. आता तुम्ही आता देवाला माझं म्हणायचं राहिलं, देवानं म्हणून टाकले तेव्हाच, हे माझे आहेत. ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन, तेव्हाच सांगून टाकलं. आपलं राहिलंय आता माझं म्हणायचं त्याला.
आणि एकदा आपण त्याला माझं म्हटलं, काम संपलं. आणि देवाचं झाल्यानंतर सारी सत्ता देवाची आहे. देवापुढे, सामर्थ्यापुढे देवाच्या कोणाचंही काही चालत नाही. म्हणून भय आणि चिंता तोपर्यंतच आहे जोपर्यंत जीव देवापासून वेगळा आहे. जीव आहे तोपर्यंतच भेव आहे. आणि देव हाताला आला की भेव बी गेला, चिंता बी गेली. अभंगाचं तिसरं चरण. हरियाला हाता, हरियाला 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 हता मग कैची भय चिंता. असणं वेगळं आणि हाताला वेगळं. असून बी हाताला येत नाही तर ते नसण्यातच जमा आहे. म्हणतात की असून खोळंबा, नसून असून ओळंबा, नसून ओळंबा काय. आणि हरी हाताला आल्यानंतर आपलं पाप पुण्य शेवटचं सांगाल होता. दोष गुण राग द्वेष भय चिंता साऱ्या गोष्टी संपून जातात. आपली ओळखच राहत नाही की पापी आहे की पुण्यवान आहे, दोष आहे की गुण आहे, काहीच ओळख राहत नाही. गंमत अशी आहे, छोटासा ढेकूळ आहे ना, मी नेहमी सांगतो, खूप मजेदार दृष्टांत आहे. जाता जाता पाण्यात टाकायचा, एक एक मातीचा ढेकूळ घ्यायचा, वाटीवर पाण्यामध्ये टाकायचा, ते पाणी कसं होते खडोळ. आणि तेवढ्याच मापाचं ढेकूळ एक भांडभर पाण्यामध्ये टाकलं तर थोडं कमी गढोळ होते पाणी. आणि तेवढ्याच मापाचं ढेकूळ अजून मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्याच्यात टाकलं, असं हे याच्यात त्याच्यात टाकण्यापेक्षा तेवढ्याच मापाचं ढेकूळ समुद्रात नेऊन टाकला, काय फरक पडते? काहीच फरक पडत नाही. मग त्या ढेकळानं समुद्राची चिंता करू नये की मी जर समुद्रात पडलो तर पाणी गढूळ होऊन जाईल, चिंता करू का? तसं पापी असो पुण्यवान असो, दोष असो गुण असो, राग असो द्वेष असो, भय असो चिंता असो, कोणीही असो, देवाकडं मी अशुद्ध आहे आणि देवाकडं कसं जाऊ अशी चिंता कोणी करू नये.
देवाकडे जायची चिंता करू नका. पापी असाल तर अजून लवकर जा त्याच्याकडं, आहे की नाही. क्षिप्रम भवती धर्मात्मा, भगवद्गीता सांगते, लवकर उद्धार होते. सांगतात परमात्मा, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पाप्यभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. तू पापी आहो म्हणत बसू नको, तू मला शरण ये. एकदा त्या ढेकळानं जसं समुद्राची चिंता करू नये, खराब होईल पाणी म्हणायची, तसं आपण आपल्यासारख्या ढेकळानं चिंता करू नये की मी पापी आहो कसा माळ घालू, मी पापी आहो कसं भजन करू, मी पापी आहो कसं देवाकडे जाऊ, मी पापी आहो कसं महाराजापाशी जाऊ. नको चिंता, अवश्य. काही लोक म्हणतात की आता माळ घातल्यानं लई पाप केला, म्हणून आता माळ घातलं तर उग पापाला कशाला, काही की म्हणतात पाप, माळ पापासाठी घालतात का, असं काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणून कोणीही असलं तरी त्याच्यात गेल्यानंतर काहीच उरत नाही, पाप उरत नाही, पुण्य कोणतं कर्मच उरत नाही. आणि अगा कर्मे जे उरावे त्याची स्वदुःखे फळावे आणि त्याची भोगावया यावे ध्याय का. त्याची इरझार संपली किंवा कर्म संपले, इरझार संपली आणि हरी हाताला आला की काहीच उरत नाही, म्हणजे कोणतंच कर्म उरत नाही. अभंगाच्या शेवटचं